तळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग हाथीदंत बिना पंची पंख बिना नारी पुरुष बिना तैसा नरहरि भजने बिना सुमिरन कर ले मेरे मना तेरी बीती उमर हरि नाम बिना। हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि। इकडे इकडे आणा हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय रे गणा तुलसी हार गणा कासे पीतांबर अवरे निराकर तिजा मकर कुंडले तपती त्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कौतुकमणि विराजित तुलसी हार गणा कासे पीतांबर अवरे निराकर तिजा तुका मने माझ्या ह्याची सर्व पुरुष मंडळी इकडे बसा. पुरुष मंडळी माझे माझे हेची सर्व सुख पाहिना त्रिमुख आवडी उठा पुरुष मंडळी तुम्ही उठा तुझं पाहिना त्रिमुख आवडी हे तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निराकर हेची जाण हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि जय जय हरि जय 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 हरि जय जय हरि जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई पहिला म्हणणं पुढं बसा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 विठोबा कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख
झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचने सुखदाये हो साजनी सुखदाये हो साजनी सुखदाये हो साजनी तो हा विठ्ठल बनवा तू हा माधव बनवा विठ्ठल विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा बहुधन सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा माधव बरवा सर्व सुखाचे आधारी सर्व सुखाचे बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा बरवा हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम 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 ठेविले करून पिंडदान पिंडे ठेविले करून पिंडे ठेविले करून दान पिंडे ठेविले करून तिळी तिळवण मुळत्रयी लिंगवन मुळत्रयी लिंगवन मुळत्रयी सारिले संकल्प एकाची वचने सारिले संकल्प एकाची वचने सारिले संकल्प एकाची वचने सारिले संकल्प एकाची वचने ब्रह्मे ब्रह्मार्पणे शेवटीच्या ब्रह्मी ब्रह्मार्पण सेवाटीचा ब्रह्मी ब्रह्मार्पण सेवाटीचा सव्याप सव्य बुडाले हे कर्म सवे आव सवे बुडाले हे कर्म एकाएक वर्म एक विष्णू एकाएक वर्म एक विष्णू एकाएक वर्म एक विष्णू विद्या पुत्रत्वाचे झाले अवसान पिता पुत्रत्वाचे झाले अवसान जनी जनार्दन अभेदेसी जनी जनार्दन अभेदेसी जनी जनार्दन अभेदेसी आहे तैसी पूजा पावली सकळ आहे तैसी पूजा पावले सकळ आहे तैसी पूजा पावली सकळ आहे तैसी पूजा पावली सकळ सहज तो काळ साधिला सहज तो काळ साधिला सहज तू काळ साधिला सारिले संकल्प एकाचे वचने सारिले संकल्प एकाचे वचने सारिले संकल्प एकाचे वचने सारिले संकल्प एकाचे वचने ब्रह्मे ब्रह्मार्पणे शेवटीच्या ब्रह्मी ब्रह्मार्पण शेवटीचा ब्रह्मी ब्रह्मार्पण शेवटीचा तुका म्हणे केला अवघ्याचा उद्धार केला केला अवघ्याचा उद्धार केला अवघ्याचा उद्धार आता नमस्कार शेवटीचा नमस्कार
शेवटीचा ब्रह्मी ब्रह्मार्पणे शेवटीचा ब्रह्मी ब्रह्मार्पणे शेवटीचा विठोबार कुमारी 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 विठोबार पिंडदान पिंड ठेविले करून पिंडदान पिंड ठेविले करून दान पिंड ठेविले करून पिंडदान पिंड ठेविले करून पिंडदान पिंड ठेविले करून पिंडदान पिंड ठेविले करून पिंडदान पिंड ठेविले करून करोना पिंडदान पिंड ठेविले करून तिळावणा मुळद्रगी तिळावणा मुळद्रगी सारिले संकल्प एका जीवचने सारिले संकल्प एका जीवचने तिळावणा मुळात आहे जिने तिळावण मुळात आहे सारिले संकल्प एकाची वचने सारिले संकल्प एकाची वचन ब्रह्मी ब्रह्मार्पणे शेवटीचा शेवटीचा ब्रह्मी ब्रह्मार्पणे ब्रह्मी ब्रह्मार्पणे शेवटीचा ब्रह्मी ब्रह्मार्पणे शेवटी ब्रह्मी ब्रह्मार्पण शेवटीचा ब्रह्मी ब्रह्मार्पण शेवटी ब्रह्मी ब्रह्मार्पण शेवटीचा ब्रह्मी ब्रह्मार्पण शेवटी शेवटीचा ब्रह्मी ब्रह्मार्पण शेवटीचा ब्रह्मी ब्रह्मार्पण शेवटीचा ब्रह्मी ब्रह्मार्पण शेवटीचा शेवटीचा ब्रह्मी ब्रह्मार्पण शेवटीचा ब्रह्मी ब्रह्मार्पण ब्रह्मी ब्रह्मार्पण शेवटीचा शेवटीचा ब्रह्मी ब्रह्मार्पण शेवटीचा ब्रह्मी ब्रह्मी ब्रह्मार्पण शेवटीचा ब्रह्मी ब्रह्मार्पण शेवटीचा शेवटीचा
शेवटीचा ब्रह्मी ब्रह्मार्पण शेवटी ब्रह्मी ब्रह्मार्पण शेवटीचा ब्रह्मार्पण शेवटीचा सारिले संकल्प एकाची वचन संकल्प एकाची हरि विठ्ठल हरि विठ्ठल 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 उढाला विठ्ठल 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 छत्रपति शिवाजी धर्मवीर भारत माता माता गौ माता अपने अपने माता बोलो रे भाई पिंडदान पिंडे ठेविले करून पिंडदान पिंडे ठेविले करून तिळी तिळवण मुळत्रयी सारिले संकल्प एकाची वचने ब्रह्मी ब्रह्मार्पणी शेवटीच्या सव्याप सव्य बुडाले हे कर्म एका एक वर्म एक विष्णू पित्या पुत्रत्वाचे झाले अवसान जनी जनार्दन अभिदेसी आहे तैसी पूजा पावली सकळ सहज तू काळ साधिला सारिले संकल्प एकाची वचने ब्रह्मी ब्रह्मार्पणी शेवटीच्या तुका म्हणे केला ओघ्याचा उद्धार आता नमस्कार शेवटीचा सारिले संकल्प एकाची वचने ब्रह्मी ब्रह्मार्पणी शेवटीच्या लोकाभिरामम रणरंगधीरम राजीव नेत्रम मृगवंशनाथम
कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार। अष्टि दिनव निधि के दाता दुखियों के तुम भाग्य विधाता। दुखियों के तुम भाग्य विधाता। राम भक्त चरण मिलित कर दुखों से पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार। हरे राम बोला बोला हरे राम 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 राम हरे राम हरे राम हरे हरे पिंडदान पिंडे ठेविले करून तिळी तिळवण मुळत्रयी सारिले संकल्प एकाची वचने ब्रह्मी ब्रह्मार्पणी शेवटीच्या प्रस्तुत प्राप्त समयी निरूपण करता निवडलेली दिव्य अक्षर महान भगवत भक्त विश्ववंद्य जगद्वंद्य महाराष्ट्रभूषण देऊचे सुप्रसिद्ध साधू तुकोबरायची निरूपण करता निवडलेल्या दिव्य अक्षरात देव दुर्लभ देह मिळाला परंतु एक दिवसाचं विघटने अवसानी जाण आहे ज्याला ज्याला देह मिळालाय त्या अनुषंगाने माऊलीची परिभाषा उपजेते नासे नासिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा मरणोत्तर काही विधिवत संस्कार सांगितलेत त्यापैकी प्रामुख्याने मायबापाच्या पितराच्या अनुषंगाने उत्तर कार्य करत असताना शास्त्र संगती हा एक पिंड आहे हा एक घट आहे मनुष्य देह याचं अवसान झाल्यानंतर हा संपुष्टात आल्यानंतर याच्या अनुषंगाने शास्त्राने काही क्रियाकर्म सांगितलेत त्याच्या अभंगात नमूद विस्तृत चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी अभंगाचा उपद्घात मांडण्यापूर्वी आपण सर्व मंडळी गायकवाड परिवाराचे आपतेष्ट गणगोत्र मित्र परिवार सगळे सोयरे पारमार्थिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील ज्ञाती मंडळी या पवित्र पांडालमध्ये किम कारणास्तव विराजित आहात सर्वांना ज्ञाते श्रोते परंतु सांगण्याकरता उभं केलं आपल्यात नेहमी गोरखजी बाबा कुणीतरी एकाने बोलायचं आणि बाकीच्यांनी स्वीकारायचं त्या अनुषंगाने सगळ्याचे सुपरिचित कैलासवासी सोपानजी शंकर पाटील गायकवाड यांच्या 5व्या पुण्यस्मरणाप्रित्यर्थ आजचा हा दानार्जन सोहळा आहे प्रामुख्याने पाठीमागे परिवारे गंगा भागीरथी केशरबाई सोपानजी पाटील गायकवाड पत्नी आहेत श्री शांताराम सोपानजी गायकवाड मुलगा श्री समाधानजी सोपन पाटील गायकवाड मुलगा सौ मंदाबाई माणिकराव काळे मुलगी सौ सुमनबाई भागीनाथ खैरनार मुलगी सौ रतनबाई भालचंद्र देवरी मुलगी सौ लहानूबाई शरद काळे मुलगी श्री भूषणजी शांताराम पाटील गायकवाड नातू चिरंजीव प्रवीण समाधानजी पाटील गायकवाड नातू चिरंजीव शुभम समाधानजी गायकवाड नातू समस्त गायकवाड परिवार पूज्य श्री सोपानरावांचं 5वं पुण्यस्मरण करतोय पवित्र पावन तिथी आहे एक महालय श्राद्ध चालू आहे भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षात हा जो काही पंधरवाडा आहे त्याला आपल्याकडे पितृ पंधरवाडा म्हणतात आजची तिथी चतुर्थीच्या तिथीला प्रतिवर्षी
सोपानरावांचं पुण्यस्मरण समापन्न करत असताना पितरही घडतात, पुण्यस्मरणही होतं, ज्ञानार्जनही होतंय, दानार्जनही होतंय. आणि उद्धारक तत्व म्हणून पितरांच्या अनुषंगाने जी काही दानार्जन सोहळे सांगितले त्यापैकी एक पर्व आहे पुण्यवाने सोपानराव की ज्या तिथीला देह ठेवलाय ती मरणोत्तर संस्कारातील भाद्रपद महिन्यातील जी महालय तिथी पर्वकाले हा पितृ पंधरवाडा आहे. त्या पंधरवाड्यात पुण्यस्मरण येत आहे आणि परिवारालाही द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे आपल्याकडे प्रथम पुण्यस्मरण थाटामाटात डामडावलात केलं जातं, त्यानंतर केली तर केली पुण्यतिथी, नाही तर नाही केली. परंतु आबा गोड असं वडिलांच्या ऋणातून ऋणमुक्त होण्याकरता ही मुलं मुली नातवंड हा गायकवाड परिवार सोपानरावांच्या अनुषंगाने प्रतिवर्षी पुण्यस्मरण करतोय. सोपानरावांचे नातू आपले सगळ्यांचे सन्मित्र एक सारथी आमचे भूषण दादा यांच्या माध्यमातून हा जोडलेला वारकरी परिवार, त्यामध्ये प्रामुख्याने आपल्या तालुक्याचं वैभव, मागच्या वर्षी गोड अशी ज्यांची दिव्य अक्षर आपण श्रवण केली, कीर्तन परंपरेतील एक अभिनव नाव वाणीभूषण गोरखजी महाराज पाटील पिंपरीकर बाबा उपस्थित वेळात वेळ काढून. आता हे तालुका स्तरावर कीर्तन परंपरेतील झालं, परंतु महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य, स्वरमूर्ती, स्वराविष्कार, स्वरगंधर्व वेळात वेळ काढून आमच्या भूषण दादाशी असणारी स्नेहनाळ ती जपण्याकरता, ज्यांचा परमार्थही उत्कृष्ट आहे आणि सांसारिक वाटचालही उत्कृष्ट आहे, आणि भूषण दादांनी जोडलेली ही पारमार्थिक मंडळी, त्यामध्ये महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य, स्वरमूर्ती, स्वराविष्कार आमचे रविदासजी महाराज जगदाळे आबा ते देखील उपस्थित आहे. आबांच्या चरणी कोटी प्रणिपात. आपल्या तालुक्याचं वैभव, भजन भीष्म, भजन सम्राट उत्तमजी नाना गायकवाड, नानांच्याही चरणी कोटी प्रणिपात आहे. प्रेममूर्ती, भजन सम्राट, स्वरगंधर्व आमचे प्रकाशजी महाराज नाईकवाडे मंजूरकर बाबांच्याही चरणी कोटी प्रणिपात आहे. बगाटे महाराजे, गाढे महाराज आहेत, आमचे विठ्ठलजी महाराजे, बबन महाराज आहेत. कोणी राहिलं तर सांगा बरं का. आता एवढी माणसं म्हणल्यानंतर काही विषय नाही. इंद्रासारखी ज्यांच्या हातात ताकद आहे, मृदंग सम्राट आमचे बाळा महाराज काळे विघनवाडीकर, तबला अलंकार, तबला विशारद, मृदंग विशारद, सर्व गुण संपन्न आमचे श्यामजी महाराज शिंदे सर, ज्ञात अज्ञात, परिचित अपरिचित समस्त महाराज मंडळी, आवाजाचं फिल्टरायझेशन मापके, शुद्ध आहे, दर्जेदार आहे, गोड आहे, महाराष्ट्रभर गुणवानाचा प्राण म्हणून जो साऊंड फिरतोय, असं या फास्ट मीडियामध्ये टेक्नॉलॉजीला महत्त्व आहे का नाही, गुणवत्तेला महत्त्व आहे, क्वालिटीला महत्त्व आहे. ती क्वालिटी जपली, जवळजवळ एक तप पूर्ण झालंय, सगळीकडं प्रचार प्रसार झालाय, का चांगल्या कार्याचीही पोच पावती आहे. असं गुरुदत्त साऊंड सिस्टम आमचे शंकरजी नाना त्यांच्याही चरणी कोटी प्रणिपात आहे. मीडिया समोर गजर हरिनामाचा हा यूट्यूब चॅनल समोर आहे. गायकवाड परिवाराची भाऊकी, नातेवाईक, आप्तेष्ट, मित्र परिवार, सर्वच मंडळी आजच्या या 5व्या पुण्यस्मरणाला सोपानरावांच्या अनुषंगाने आपण या परिवारात वेळात वेळ काढून शामिल आहात. शास्त्र संगती अशी आहे, बाकीच्या घटनास्थव पदार्थात गोरखजी बाबा भविष्यात काही उपाययोजना करता येईल, परंतु मृत्यू घटना अशी आहे बा, मरणाच्या अनुषंगाने काळ, वेळ, जागा, समय निश्चित आहे, अनिश्चितता काहीच नाही. परंतु आपण त्या बाबतीत तत्पर नाही, त्या बाबतीत सावध नाही. संत मालिका आपल्याला सावध करते. काय? काळ ही 72 ताकद अशी आहे, काळाने आतापर्यंत अवकाश दिलाय, जीव शरीराची प्रीत शाबूत ठेवली आहे. आतापर्यंत तुझं जगणं झालंय, तुझं वागणं झालंय, तुझं नांदणं झालंय, परंतु भविष्यात तू किती काळ माहिती नाही. मग जाण्याच्या आणि येण्याच्या शुभ अशुभ घटना, समय, पर्वकाल, गुण दोष ते सामर्थ्य आपल्या हातात नाही. नकळे पुढीले होणार रे, नकळे पुढीले भूत भविष्य हा विचार, भूत भविष्य हा विचार, कर्मे तदनुसार
अवकाश दिलाय तुम्हाला आणि मला, म्हणून आपण हरी कीर्तनात आहे. आज आपण मृत्यू लोकात हस्तावयव पदार्थ पसारा पाहतोय, परंतु काळ घटना अशी एकदा लिमिटेशन याचं संपलं की ठेवणार नाही. आबा गोड पुरावा देत आहेत. नकळे पुढील होणार, भूत भविष्य हा विचार, कर्म धर्म तदनुसार वर्तने लागे सर्वथा. आहे का नाही? लिखाण कुणाचं? आईचा लिहून गेला विधाता, मग कासया करावी ते चिंता. का? आपल्या हातात काहीच नाही, परंतु चिंता करत 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 संसारिकाने याची चिंता केली. कशा कशाची भयंकर चिंता, नाना प्रकारच्या चिंतेत जीव व्यथित झालाय, जीव बांधला गेलाय, जीव दडपल्या गेलाय. परंतु शास्त्र सांगतंय, संत मालिका रस्ता दाखवते. संतांनी सावध केलं, संतांनी जाग केलं, संतांनी दिशादर्शकत्व दिलं, संतांनी मार्ग दाखवला. कुणाकुणाला? सिद्धाला, साधकाला, वैष्णवाला, आस्तिकाला, नास्तिकाला, पारमार्थिकाला, काळ्याला, गोऱ्याला, धनवंताला, कुलवंताला, ज्ञानवंताला, बलवंताला. याही पलीकडे भगवंताची वाटचाल कशा दिशेची आणि जीवाची कशा दिशेची अपेक्षित सांगणारी संत आहे. परंतु आपण त्या भूमिकेपर्यंत पोहोचत नाही. मग हा एक घट आहे मनुष्य देह, म्हणजे याचं विघटन ठरलेलं आहे. जाणं तुकोबाराय सूत्र देत आहेत. मरते उपजते सवेची ते मरते उपजते सवेची उपजते मरते उपजल्या पिया मरण सांगाते, उपजला पिया मरण सांगाते, उपजला पिया मरते उपजते सवेची ते. जाणं येणं जाणं येणं जाणं येणं, जन्म मृत्यू फार झाली माझ्या जीवा. ऐक माझा धावा पांडुरंगा, शिनलो बहुत करिता येर जारा, रुक्माईच्या वरा पावा वेगी. मग येणं आपल्या हातात नाही, जाणं आपल्या हातात नाही. जे जीवन आपल्याला जगायला उपभोगायला मिळालंय ते प्रत्येकाची अपेक्षा आहे सुखाचं असावं, पण ते सुख किती काळ भोगायचं ते देखील आपल्या हातात नाही. हे सोहळे का सांगितले? मरणाचे, जन्माचे, आणि मध्ये देखील अशाश्वत प्रकाराने काही सोहळे या देहाला जोडून दिलेत. मग का करायचे? 5वं पुण्यस्मरण आहे सोपानरावाचं. पैसे जास्त झाले म्हणून नाही, शक्ती प्रदर्शन म्हणून नाही, त्याच्या पाठीमाग शास्त्राची काही पूर्वपीठिका आहे. आबा उत्तम नाना, शास्त्र सांगतंय. जुन्या लोकांची म्हणे, अब्बा काय बाप दाखव नाही तर काय कर? श्राद्ध कर. आहे ना बाप, श्राद्ध करायची गरज नाही. गेलेत ना पितर, मग पुण्यस्मरण करावंच लागेल. मग केलं पुण्यस्मरण. आता 5वं आहे. तुम्ही आपण कदाचित एक एक केलं, हे 5व्या पुण्यस्मरणापर्यंत आले. मग त्यात लाभ काय आहे का नाही? फायद्यापोटी, लाभापोटी, काहीतरी प्राप्तीपोटी प्रत्येक जण कुठलं ना कुठलं कार्य करतो. विफल विनाकारण, काही लाभ नाही, काही प्राप्ती नाही, असं काम मनुष्य टाळणार आहे. याच्याही पाठीमागे शास्त्राने काही नियम सांगितले, त्याच्यात लाभही सांगितला आणि हानीही सांगितली. बघा, पुण्यस्मरण करत असताना, पुण्यस्मरणाचा आलेख मांडताना प्रतिष्ठान क्षेत्रातील नाथबाबाची परिभाषा आहे, वडिलाचं पुण्यस्मरण आहे. कळत नाही आपल्याला, पण स्वर्गाधिक पितर येऊन जेवण करत. स्वर्गीचे पितर जेवती जेवती, स्वर्गीचे पितर जेवती, स्वर्गीचे पितर जेवती, स्वर्गीचे पितर जेवती. वडिलांची पुण्यतिथी, स्वर्गीचे पितर जेवती, स्वर्गीचे पितर जेवती, स्वर्गीचे
स्वर्गीचे पितृ जेवती. बर, दानार्जन सोहळा केला, दर्पण तर्पण केलं, विधिवत संस्कार केलं. मग आता पुण्यस्मरण हा प्रघात आपल्या लक्षात येत नाही, परंतु वर्षातून 3दा पितराच्या अनुषंगाने शास्त्राने काही क्रियाकर्म संसारिकाला सांगितले. गेलेत ना पितर, गेलेत ना मायबाप, वडील गेल्यानंतर वर्षभरातून 3दा पुण्यपर्व काल सांगितला. कोणाला? पुत्राला. कोणता कोणता? ज्या तिथीला गेले, ज्या दिवसाला गेले, ज्या समयाला गेले. आता सोपानरावाचं अवसान 5 वर्षापूर्वी भाद्रपदातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला, महालय श्राद्धात चतुर्थीला. गेल्याची तिथी अनुसंगून प्रतिवर्षी जो मुलगा मायबापाच्या अनुषंगाने पुण्यस्मरण करतो तो एक पुण्यपर्व काल. आणखी गेलेत ना वडील, तर शास्त्र असं सांगतंय अक्षय तृतीयेला आपण एक श्राद्ध करतो, त्याला अक्षय श्राद्ध म्हणतात. आबा काय करतो तृतीयेला? बोला पटकन. अक्षय तृतीयेला आपल्या भाषेत आकाजाला काय नेहमी बोला ना, बोलत नाही. बोलायला माझ्याकडे दिला आहे का नाही? मागच्या वर्षी गोरख बाबाकडे होतं, यंदा माझ्याकडे दिलाय, पण घरच्या कार्यक्रमी बोला. अक्षय तृतीयेला प्रामुख्याने पूजा केली जाते. कशाची? बोलले तर बरं होईल. कशाची? कशाची? हा, म्हणजे आपला फक्त ताव याच्यावर आहे का नाही? उपवास करू, जेवला तर जेवला, गाईला घास देऊन टाकला, पण पहिलं खाऊन घेऊ दे, कामाचं पाहू दे, आहे का नाही? मग तो काळ आहे का नाही? हे पीक मालक काढायचा काळ राहतो, नांगरटीचा काळ राहतो, आहे का नाही? त्या काळात मग आपण काय करतो? पितराच्या अनुषंगाने अक्षय श्राद्ध करतो. झालं 2. आणि एक पुण्य पर्व काल सांगितला. कोणता? भाद्रपद वद्यात हा जो काही पंधरवाडा आहे त्याला म्हणतात महालय श्राद्ध. काय म्हणतात? मग पितर कोणत्या कोणत्या तिथीला गेले? कोणाची पौर्णिमेला गेले, हा, कोणाचे द्वादशीला गेले, कोणाचे त्रयोदशीला गेले, कोणाचे चतुर्थीला गेले, कोणाचे तृतीयेला गेले, कोणाचे पंचमीला गेले. नाहीच काही तर पितर मिळण्याचं एकमेव स्थान सर्व पित्री. हा, आणि त्यातही प्रामुख्याने सौभाग्याचं मरण ज्या स्त्रीला आले तिच्या करता एक नवमी पुढे येते. कोणती? हा, त्या पर्व कालात हे पुण्य स्मरण आहे. किती पुण्य आहे ऐका. हा पर्व काल अनुसंगून आपण दानार्जन करतोय, ज्ञानार्जन करतोय, दान दर्पण करतोय. मग आता त्यातही मीडियावाल्यांनी पाठीमागं थोडं त्या कावळ्याचं प्रकरण गाजवलं होतं आबा, पण बऱ्याच लोकांनी त्याच्यावर जाणते मंडळीने बोललं हे धर्मशास्त्र, याच्यावर टीका करण्याचा आपल्याला अधिकार नाही. नाही तर मेसेज यायचे आहे का नाही, आजपासून 15 दिवस हा राजा नाही, त्याला वरदान येते. कोणाला? हा, चला त्या अनुषंगाने ज्या तिथीला देह ठेवलाय, ज्या तिथीला मरण आलंय, ज्या तिथीला जीव शरीराची प्रीत तुटली आहे ती तिथी आजची चतुर्थी. कोणती तिथी आहे? चतुर्थी. आता प्रत्येकाचे गेलेले पितर, गेलेले मायबाप ज्या ज्या तिथीला पितर या पंधरवाड्यात मिळतात त्या त्या तिथीपर्यंत आता हा नियम कसा आहे पहा. ही भाद्रपद वद्यातील तिथी महालय श्राद्ध सुरू झालं का घराण्यातलं कोणी गेल्यानंतर आपण जसं सुतक पाळतो का तसा आबा याच्यात नियम आहे. मग आपले पितर आपण जेव घालत नाही या पंधरवाड्यात ज्या ज्या तिथीला त्या त्या तिथीला, तोपर्यंत केशोपन करायचं नाही. माझ्याकडे पहा, लक्षात येतंय ना काय करत नाही जुने लोक. हा, कपाळाला गंध देखील लावत नव्हते. का? या पंधरवाड्यात गेलेली पितर मिळत नाही. पितराच्या अनुषंगाने आता कबीर महाराजांनी त्याच्यावर बोट ठेवलंय. काय आहे? तोपर्यंत जिवंतपणे मायबापाची गोडी नाही, परंतु शास्त्र अनुसंधान करतय आबा काय, गेल्यानंतर ह्या पंधरवाड्यात ते श्राद्ध करताना छतावरच जावं लागेल, घरावरच जावं लागेल, काव काव ओरडावंच लागेल. आणि काय द्यावं लागेल? वर्णने अडानी दुनिया भजन बिना कैसी तरी वो, अडानी दुनिया भजन बिना कैसी तरी, अडानी दुनिया कैसी तरी, अडानी दुनिया भजन बिना कैसी तरी. जिंदे बाप को रोटी न देवे, बाप मरे पछतैया रामा, बाप मरे पछतैया, बाप
समर्पक पुरावा आहे. टाळी वाजवा या मंडळी करता. हा भजनाचा गोड आनंद महाराष्ट्रभर ज्यांच्या अनुषंगाने दरवळतोय, ही महाराष्ट्रातील ख्यातनाम मंडळी आज उपस्थित आहे. माझं भाग्य आहे बाबा. कीर्तनकार मंडळी टाळ घेऊन उभे. मी तेवढा अधिकाराचा माणूस नाही. मी येडपट 85ला 1 नंबरचा माणूस, पण जमलाय आता. आता ऐका महाराज, मग पुरावा हिंदी दिला तसं तुकोबराय म्हणतायत. तुकोबराय म्हणतायत काय? मेल्यावरी राखे दिस मेल्यावरी, राखे दिस मेल्यावरी, राखे दिस मेल्यावरी. हो जित्या नाही घास मेल्यावरी, राखे जित्या नाही घास मेल्यावरी राखे दिस, किंवा जित्या नाही अन्न मेल्यावरी पिंडदान. आणि आता जुन्या लोकांचं म्हणणं, या संत सूत्राला अनुसंगून कसं बाप मुकला ताकाला आणि लाडू घातली कस कोणाला? हा लोकाला. आहे का नाही? जुने लोक बोलायचे, परंतु त्याच्या पाठीमाग शास्त्र आहे तोपर्यंत पितर कोपणार नाही, आहे तोपर्यंत वाटोळ हो असं कधी म्हणणार नाही ना. परंतु पितर गेल्यानंतर पिशाची योनीतून मुक्तता झाली तरी वर्षभरातून 3दा खाणं जमतंय पितराला. कुणाच्या? त्या कुळाच्या अनुषंगाने. मग अक्षय तृतीयेचा अक्षय श्राद्ध ज्याने चुकवलं, या पंधरवाड्यातील पितर श्राद्ध ज्याने चुकवलं, ज्या तिथीला देह सोडलाय ती तिथी चुकवली तर ते पितर शापित करतात. आहा कटकटा करीती पितर वंशी दुराचार, वंशी दुराचार पुत्र करीती पितर वंशी दुराचार पुत्र देवाच्या आशीर्वादात जेवढं सामर्थ्य, संतांच्या कृपेत जेवढं सामर्थ्य, आणि गेलेली पितर संतुष्ट झाली तर त्या पितराच्या अनुषंगाने तेच सामर्थ्य. मग त्याच्याकरता शास्त्रात काही अनुसंधान आलंय. एकादशीचा जन्म आपल्याला माहिती आहे बाळा महाराज, परंतु ती एकादशी जे व्रत आपण करतोय, आता इंद्र दरबारात पूजा होम हवन होत असताना, परंतु स्वर्गात फुलं नाही. आबा काय नाही, मला सांगायचंय पितरांच्या आशीर्वादानं घडतं काय आणि पितराच्या शापानं बिघडतं काय. पितराच्या शापानं काय बिघडतं आबा निघायलंय, परंतु आशीर्वादानं घडणं काय ऐका संसारिका करता. अमरपुरीच्या राजाने आदेश केला. मृत्यू लोकात एक राजा आहे की ज्या राजाने फुलाची सुंदर अशी बाग उभारलेली आहे. रुक्मागद राजा. हा त्याच्या नगरीत जायचं म्हणली आणि ती फुलं रोजची मागायला गेली तर ती देणार नाही शंकरनाना. मग काय करत जायचं? मध्यरात्रीला जाऊन उमललेली फुलं चोरायची आणि अमरपुरीत घेऊन यायची. कशा करता? पूजे करता. दररोजचा नियम चाललाय. परंतु राजाने विचारलं राखणदाराला, राजाने विचारलं शेतकऱ्याला, आपण जी राज्याच्या सामग्रीत, राज्याच्या या स्थावय पदार्थात पसाऱ्यात जे काही जमीन आहे, म्हणजे आता पहा मठाची जमीन राहते, गावकीचं ते फॉरेस्ट वन विभागाचं बाजूला राहतं, तसं ट्रस्टीच्या काही जमिनी गावगाव आहेत. त्या पद्धतीनं रुक्मांगदाने सांगितलं आपल्याकडे देवालयात पूजेला येणारी फुलं, त्याच्याकरता फुलबाग जी उभारली त्यातली फुलं आपल्याकडे येत नाही. भानगड काय? माळीबाबाने सांगितलं करावं काय? फुलं उमलतात परंतु रात्रीतून कुठं जातात माहिती नाही. शोधाशोध बऱ्याच दिवसाची चालू आहे आबा. परंतु एक दिवस स्वर्गाधिक देवतेचं आलेलं विमान फुलं घेऊन जाताना पाहिलंय माळ्याने स्पर्श झालाय जीवाचा दैवत्वाच्या साधनाला थांबलंय. ते थांबलेलं विमान
पकडलेली चोर माळ्याला आनंद आहे, घेऊन गेलं कुठपर्यंत. राजाला सांगितलं, राजे तुम्ही विचारायची, फुलं येत नाही दरबारात, पूजे करता मिळत नाही, फुलं तर फुलतायत परंतु जातात कुठे, चोर रंगे हात पकडली. म्हणले हे बघा, पाहिलं तर ते अमरपुरीतील गंधर्व म्हणले नेतात कुठं फुले, म्हणले नेतोय स्वर्गात. कशाला? पूजेला. राजाला आनंद आहे का? रुक्मांगद राजा विचार करतोय, आपल्या नगरीत फुलणारी फुलं स्वर्गाधिक देवतेच्या पूजेला जात आहेत. माळ्याला वाटायचंय चोर पकडला म्हणून चोराला शिक्षा आणि मला काहीतरी बक्षीस मिळेल. परंतु स्वागत केलं रुक्मांगदाने. आबा स्वागत झाल्यानंतर विचारलं, आता तुमचा यथोचित सन्मान झाला, तुम्ही जाते झाली तरी जमल. म्हणले जायचं तर आहे परंतु हे डिझेलवर चालत नाही, हे पेट्रोलवर चालत नाही, याला CNG पंपही माहिती नाही, याला बॅटरी माहिती नाही, याला टॉर्च माहिती नाही. मग आता हे चालू होण्याकरता आपल्या गावात एखादा पुण्यवान पाहिजे. म्हणले किती पुण्यवान? दिवसभराचा ज्याने उपवास केलाय, दिवसभराचं ज्याने व्रत केलंय, कथा तुम्हाला माहिती आहे, त्याचा स्पर्श या विमानाला झालं का हे विमान उड्डाण होईल आणि अमरपुरीत जाईल. मग आता शोधाशोध राजाने सुरुवात केली, मंत्रिमंडळ पाठवलं, गावात दौंडी दिली. आपल्या गावात कोणी एखादा उपवासी असेल तर राजा त्याला बक्षीस देणार आहे. सगळ्या गावात दौंडी फिरायची का? ज्याने उपवास केलाय, ज्याने अन्न पाणी ग्रहण केलं नाही, त्याचा स्पर्श विमानाला झालं म्हणजे अमरपुरीतील विमान अमरपुरीत जाणार. मग आता करायचं काय? शोधाशोध केली परंतु भेटत नाही कोणी. म्हातारी माऊली दारात बसलेली, दौंडीवाल्याची दौंडी ऐकू येत नाही, कानपूर लाईन डिम झालेली. विचारलं दौंडी कशाची? म्हणले गावात एखादा उपवासी असेल तर राजा त्याला बक्षीस देणार आहे. म्हणले आहे आमच्या घरात उपवासी पण ती रागात आहे. कोण आहे? म्हणले आमची सून. झालं काय? म्हणले आपल्या मुलानं तिला मारलं, मारल्यामुळं त्या रागात ती सकाळपासून तिनं काही खाल्लेलं नाही. म्हणले मग तुम्ही जर तिला दरबारात नेलं तर तुमचं काम होईल आणि आम्हालाही बक्षीस मिळेल. पण म्हणले ती तुमच्याच्यानं येणार नाही. मग माझा लेख शेतात गेलाय, आधी त्याला बोलवा. मग गेले तिथपर्यंत सांगितलं तुम्हाला दरबारात बोलवलंय, सपत्नीक बोलवलंय का? तुम्ही केलेला उपवास, तुमच्या पत्नीनं केलेला उपवास, त्याचं फलित राजा तुम्हाला देणार आहे. ते घरी आलं पण घरी जाताना पत्नीला दरबारात न्यायचंय, राजवाड्यात न्यायचंय, पत्नी ऐकणार नाही. येताना आबा त्यानं झाडाची फोक मोडली. काय मोडली? फोक. जुना काळ होता, धाक होता का नाही? फोक मोडली, हातात फोक पाहिली होती, पुढे निघाली. हाताचा स्पर्श झाल्यानंतर उडालं, विमान स्वर्गात पोचलं. व्रताचं महती कळाली. ज्याने उपवास केला रागाने केला, रागात केला, अन्न पाण्याचा त्याग केला, पण त्याचा फायदा अमरपुरीतील विमान पुन्हा स्वर्गात गेलं. हे फलित राजाला कळालं. राजानं नेम काढला, प्रति पंधरवाड्याला येणारी एकादशी सगळ्या गावाने उपवास करायचा. उपवासाचं फलित असं झालं काय? नगरी नेली वैकुंठासी नगरीने, ओ वैकुंठासी नगरीने, वैकुंठासी नगरीने, ए रुक्मांगद ये गावात हे नगरीने, वैकुंठासी नगरीने, वैकुंठासी नगरीने, एकादशी नगरी नेली. माता पितरांचं पुण्य स्मरण केलं, पितृवचन पाळलं तर पितरांच्या आशीर्वादानं काय होतं याच्या पुढचं ऐका. रुक्मांगदाची नगरी वैकुंठाला गेली. पण रुक्मांगदाचा मुलगा आहे ज्याचं नाव धर्मांगद. काय नाव? धर्मांगद. त्या धर्मांगदाने विचारलं, बाबा नगरी घेऊन तुम्ही वैकुंठाला निघाले, त्याने नेला. हा सगळा गाव घेऊन तुम्ही निघाले, पण ही वल्डोपार्जित स्थावरता, ही स्टेट आहे का नाही? आता प्रत्येकाचं मूल म्हणजे बापाच्या प्रॉपर्टीचा वारसदार आहे का नाही? मुलालाही नेम आहे. बाप दाद्याची स्टेट तिच्यात वाढ करता नाही आली तरी चालन, पण घट करण्याचा आपल्याला अधिकार
नाही. आपण म्हणतो उतारा 5 एकराचा माझ्या नावावर आहे. 5 एकरातलं 5 गुंठे जरी हायवेच्या कडाचं काढलं तरी आपली पिढी सुखानं खाईल, पण तो अधिकार आपल्याला नाही. माय का धर्मांगदाने विचारलं, बाबा तुम्ही चालल्यात वैकुंठाला, पण माझ्याकरता काही कार्य? म्हणले ह्याच नगरीतील पुढची प्रजा तुम्ही सांभाळा, पण ती सांभाळत असताना न्यायानं नीतीनं राजाची भूमिका सुखात दुःखात कशा पद्धतीची असावी ती पाळा. मला पुण्य पर्व काल मिळाला आणि मी त्या पुण्य पर्वणीला नगरी घेऊन निघालो, परंतु तुम्ही माझं एवढं वचन जर पाळलं तर घराण्याचा आलेख शास्त्राला लागेल. रुक्मांगदानं नगरी वैकुंठाला नेली प्रकाशबा, परंतु धर्मांगदाने बापाच्या वचनावर विश्वास ठेवून पितर वैकुंठाला गेल्यानंतर बापाच्या चालीरीती पाळल्या, तर धर्मांगदाचं शास्त्रात नाव आलं का? पितरांचा आशीर्वाद. कोणाचा आशीर्वाद? पितरांचा. नाना पितर ही घटना अशी आहे, पितर संतुष्ट झाली की आशीर्वाद देतात. तो आशीर्वाद शास्त्रात मिळाला धर्मांगदाला. नगरी वैकुंठाला गेल्यानंतर देखील आबा पुन्हा त्या नगरीची स्थापिती करून ती नगरी सांभाळणारा धर्मांगद. शास्त्र सांगतंय कृपा देवाची आहे की नाही, कृपा संताची आहे की नाही माहीत नाही, पण कृपा पितरांची कुणाची? रुक्मांगदाची धर्मांगदाला. मग त्याच न्यायानं आपल्याला सूत्र आहे तोपर्यंत सेवा आणि गेल्यानंतर पुण्यस्मरण. मग तुकोबाराय म्हणतात हा एक घट आहे, हा देह म्हणजे एक पिंड आहे. याला शास्त्राची परिभाषा याला काय म्हणतात? घट. याला म्हणतात पिंड. देहानुसंगाने जीवानुसंगाने आपण शरीर ही स्थापिती बॉडी ही स्थापिती दिली, परंतु शास्त्राचं अनुसंधान हा घट हा पिंड नश्वरे नासकाये जाणार आहे, रोगाचं कोठारे दुर्गंधीचं थारे अपवित्र आहे. आणि यात असंख्य प्रकारचे विकार भरलेले आहेत. कशात? याच्यात. विठ्ठल बाबा याच्यात भरलेले विकार, याच्यात भरलेले आजार, याच्यात भरलेले रोग डोकावर काढतील. रोग विकार आजाराने डोकावर काढलं. कशाच्या रूपात? पापाच्या रूपात. कशावरून? येती रोगा. रूपे येते रोगा, रूपे रोगा, तुका म्हणे पापे येती रोगाची आरोपे, येती रोगाची आरोपे, येती रोगाची आरोपे. दोन्ही भूमिका सांगितल्या. तुका म्हणे पापेन जाती संताची आणि तुका म्हणे पापे येती रोगाची. भोगे रोगे जोडून दिल्याने का हो गाना सकळा पासोने आरोती का हो गाना सकळा पासोने भोगे रोगे जोडून दिल्याने आरोती का हो गाना सकळा याच्यात विकार, याच्यात रोग, याच्यात आजार, याच्यात व्याधी, याच्यात व्यथा कशा पद्धतीत आबांनी दिलेलं सूत्र. भोगे रोगे जोडून या. हा अनेक प्रकारचं जोडून दिलाय. मग ऐका काळ घटना अशी आहे, कोणाला कधी नेल माहिती नाही. 5 वर्षापूर्वी सोपानरावांना नेलो, पण शुभ तिथीला नेलो. आपण शुभ तिथीला जाऊ याची गॅरंटी? सास रुक जाएगी चलते चलते, सास रुक जाएगी चलते चलते, दम सास रुक जाएगी चलते चलते, सास रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते, शम्मा बुझ जाएगी ढलते ढलते,
भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का भरोसा है क्या 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 भरोसा है सांस रुक जाएगी चलते चलते क्षमा बुझ जाएगी जलते जलते दम निकल जाएगा दम निकल जाएगा बंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का काय क्षणभंगुर नाही बरबसा वारे सावध थोडा माया आशा काही न चले मग गळा पडील फासा पुढे हुशार थोर आहे वळसागा राम राम स्मरादी. आता ते डावळ्याच्या शेजारी पावळा बांधला पण वानाला नाही पण गुणाला आला. मला माणूस समोर आलं का त्यांची कॉफी थोडी थोडी जमत असते असं राहतं ते. आता बरं का आहे का नाही वारकरी चालीचा ठेवा म्हणजे आपले गोरख बाबा आहे का नाही शुद्ध वारकरी चाली समर्पक पाठांतर. आता त्याच्यात आम्ही कच्चे राहिलो आबा पण चालतंय चला. ही मंडळी असल्यानंतर डोकून जातं सगळं आहे का नाही. झाकली 1.25 लाखाची होती मग ऐका जाणं प्रत्येकाला आहे. काळ घटना कशी आहे आईच्या उदरात दर्शन देऊ शकते. काळ घटना कशी आहे झाला जन्म बाल्य अवस्थेत नेऊ शकते. काळ घटना कशी आहे बालपण लोटलं तारुण्यात नेऊ शकते. नाही तारुण्यात नेलं वाटला आला वृद्धाप काळात पण आता काळ सोडत नाही नेणार आहे. मग जाताना शुभ समय आणि अशुभ समय माहिती नाही. त्रिपाद काय पंचक काय मूळ नक्षत्र काय शततारका तिथी काय गेल्याची तिथी वार्ता काही न संभवणे काय काक स्पर्श दशक्रियेला नाही पिंडाला आणि महालय श्राद्धात पितृपक्षात तिथे काही पुण्यस्मरण केलं जातं. आपल्याकडे पित्र म्हणतात काय म्हणतात पितृ जेवण करताना पित्राला घास दिला पण बऱ्याच लोकांची अशी शंका आहे आमचे पितृ घास घेत कोणता कोणता बोला ना या पंधरवाड्यातला. मग ते ऋण आहे त्या ऋणाचं झालेलं दोषात रूपांतर आहे. परंतु शुभ समय कसा आहे पहा. जठराग्नी प्रदीप्त शरीराचं तापमान समान आयन 2 उत्तरायण आणि दक्षिणायन त्यात मरण कोणत्या आयनात यावं बोला पटकन. हा पक्षही 2 कृष्ण पक्ष आणि पक्ष कोणता असावा हा जो चालू आहे हा कृष्ण पक्ष. वद्य महालयात पुरुषाचं शुभ मरण आहे. मग तुकोबराय म्हणतात हा घट आहे हा पिंड आहे याचं अवसान होणार याचं विघटन होणार हा जाणार हा संपुष्टात येणार. मग मरणोत्तर शास्त्रक्रिया करताना गरज कशाची त्याचा आलेख सांगताना म्हणले याच्या अनुषंगाने पिंडाच्या अनुषंगाने करून ठेवलंय शास्त्राने करून ठेवलंय देवालयापासून जीवालयापर्यंत. काय करून ठेवलंय पिंडदान पिंडी ठेवीन करुणा पिंडदान पिंडी ठेवीन करुणा पिंडदान पिंड ठेवीन करुणा पिंडदान पिंड ठेवीन संकल्प एकाची वचन हरिने संकल्प एकाची वचन हरिने संकल्प एकाची वचन हरिने संकल्प एकाची वचन वचन. टाळी वाजवाऊ एकदा. हा हवा शांत झाली मलाही मान्य आहे पण मी जास्त पुढे जाणार नाही. मला दिलेल्या वेळाचं लिमिट मी ओलांडणार नाही. आता
तुकोबराय म्हणतात या पिंडाच्या अनुषंगाने याचं विघटन झालं, अवसान झालं, संपुष्टात आला, गेल्यानंतर त्याच्या अनुषंगाने पिंडदान पिंडे ठेविले करून. पुढं शास्त्राने करून ठेवलंय. ते करणं कोणाला करणं? मुलाला करणं. नाही मुलगा मुलीनं करावं, जावयानं करावं. मुलगाही नाही, मुलगी नाही, गावच्या पाटलानं करावं. काय? पिंडदान. मग ती पिंडदान आपल्याला एवढंच माहिती आहे, दशक्रियेला केलं जातं तेवढं, आणि प्रथम पुण्यस्मरणाला वर्ष श्राद्धाला केलं जातं तेवढं. परंतु त्याच्याही पुढचा आलेख आहे. आता या तिळी चांदी हाचा संबंध कुठं कुठं आला सांगा. आता आपल्याकडे आता इंग्रजी महिन्यात सांगतो, जानेवारीत एक संक्रांत पाळल्या जाते. कोणती? आहे का नाही? मकर संक्रांत. त्यावेळेस जुन्या लोकांपासून आलेला शास्त्राचा नियम काय? देव तिळी आला, हा हा गोड गोड जीव झाला. त्यावेळेस जुने लोक म्हणायचे ना, आताही तो आलेख जपलाय, तिळगुळ घ्या. हा, पण त्या तिळाला जोड काय केला? काय केला? गुळ तुमच्या पुढे ठेवलाय. तो काय केला? हा, परंतु काळे तीळ मरणोत्तर संस्कार हा आहे का आमच्या पुढे आहे. पण मग परी भोगावे हे न रुचे मना माझी, आहे का नाही? घर भरलं तोंड धरलं यालाच म्हणतात आबा, आहे का नाही? आता खायचे दिवस आले तर खाऊ दे ना. जेव्हा भेटत नव्हतं तेव्हा असं वाटायचं कोणतरी बोलावं बा. कायला ह्या पित्रात जुन्या काळात लई मजा असायची, आहे का नाही? पित्र म्हणले गाव पंगत राहायची. पितृ पंधरवाड्यात आमंत्रण नसलं तरी आज कोणाच्या वाड्यात आहे. मग ती म्हणे जे पोरव थांबा आधी मोठ्याली बसू द्या मग तुम्हाला बसू, आहे का नाही? आणि तेव्हा राहायचं काय, गाव पित्र म्हणल्यानंतर कढी भात आणि शिरा, उपवास करायलाच बाकीचे 14 पदार्थाचं जेवण राहायचं. पण आता काळ बदलला, पण त्याच्यातही आनंद होता अमोलराव, आहे का नाही? चला आमचे नागरे शेठ देखील उपस्थित आहे, ऐका. मग पिंडदान पिंडे ठेविले करून या मूळ तत्वाच्या अनुषंगाने तुकोबराय बोलतायत तिळांजली कधी कधी दिली आहे. तोपर्यंत जीवाला जीव शाबूते समोर दिसणार आहे. शिंदे सरही मला दिसतात आणि मी शिंदे सराला दिसतोय. माझं बोलणं त्यांना कळतंय आणि त्यांचं बोलणं मला कळतंय. मग शुभ समयाला आपण संक्रांतीला काय दिले? तिळगुळ. पण कदाचित त्यांच्या अगोदर मी गेलो, ते दशक्रियेला आली, तर शास्त्र अनुसंधान घालतंय त्यावेळी द्यायची ती काय? निस्ती काय? तीळ. कशी द्यायची ती? कशी द्यायची आहे? जो पानाड्या आहे तो आसमा नावाचा दगड घेऊन तिथं बसलेला आहे आबा. आपण आपल्या हातात जल घेतलं, त्या जलात नाणं द्रव्य पैसा टाकला आणि त्यांच्या हाताला, पानाड्याच्या हाताला ज्या दरबाच्या काड्या बांधलेल्या आहेत त्याने उचलली काय? तीळ. आणि ती आपल्या हातात पाण्यात, आणि ती आपण कुठं सोडली? मग जुन्या लोकांची म्हणे, तांदूळ आला का तीळ आला. मग ते तीळभर पुण्य आपण त्यावेळेस समर्पण केलं. कधी? बोला हो. दशक्रियेला. झालं का? दशक्रियेला 13व्याचा गंधमुक्ती श्राद्ध विधी करताना त्यावेळेस देखील भूदेवतेनं काळे तिळण जवळ सांगितले. तिळाचं अनन्यसाधारण महत्व. आणि जाणकार अक्षय श्राद्ध करताना करा केळी पूजेने तिथं तीळ लागली नाही, परंतु पुण्य स्मरणाचा विधी करताना भाद्रपद कृष्ण पक्षातील हाय महालय श्राद्ध करताना देखील जाणकार भूदेवतेला बोलून पिंडार्जन दानार्जन करतात. आणि मग तो घास कुठं ठेवतात? छताला. त्याही वेळेस या 14 पदार्थापेक्षा अनन्यसाधारण महत्व कशाला असेल तर भाताच्या पिंडाला. कशाच्या? हा, मग मुठभर चावल संत सूत्र काही खोटं नाही. मग भाताच्या पिंडाला काळे तिळाचं जे अनुसंधान सांगितलं त्या अनुषंगाने तुकोबराय बोलतायत तिळी तिळवण मूळत्रयी. मग त्रैलोक्यात ही घटना आली, त्रिगुणात त्रिकालात ही घटना कुणाला टाळता आलेली नाही. तुकोबराय म्हणतायत संकल्प विकल्प मावळून गेले, पुण्य पाप मावळलं. पितर कशी होती आस्तिक की नास्तिक न पाहता काय करावं? ते ब्रह्मचैतन्य आपल्या बापात होतं, आपल्या आजोबात होतं, ते 5 वर्षापूर्वी मावळलंय.
मग त्या अनुषंगाने पाप पुण्याचा आलेख लेखा जो का कोणी न काढता त्या अनुषंगाने ब्रह्मतत्व पूर्ण ब्रह्माला मिळालंय ना, मग त्या अनुषंगाने संकल्प सारून काय करावं? सारिले संकल्प वचने एकाची वचने सारिले संकल्प एकाची वचने हो सारिले संकल्प एकाची वचने सारिले संकल्प एकाची वचने हो सारिले संकल्प एकाची वचने ब्रह्मी ब्रह्मार्पणे शेवटीचा ब्रह्मी ब्रह्मार्पणे शेवटीचा सारिले संकल्प एकाची वचने सारिले संकल्प एकाची वचने एकाची वचने ब्रह्मी ब्रह्मार्पणे सारिले संकल्प एकाची वचने ब्रह्मी ब्रह्मार्पणे सारिले संकल्प एकाची वचने सारिले संकल्प एकाची वचने बाबांनी गोड गायलं. सारिले संकल्प एकाची वचने ब्रह्मी ब्रह्मार्पणी शेवटीच्या ते ब्रह्मतत्व पूर्ण ब्रह्माला मिळालं. ती तिथी माहिती आहे. मग आता आपल्याला या पितृ पंधरवाड्यात गेलेले पितर गेलेले वडील त्यांचे पित्र घालायचे ठरले तर काहीला तिथी ध्यानात नाही. मग चतुर्थीला पित्र आहे का पंचमीला आहे, द्वादशीला आहे का त्रयोदशीला आहे माहिती नाही. मग काय करायचं, वडिलाच्या फोटोवरची मृत्यूची दिनांक कागदावर लिहायची. पप्पा कुठं द्यायची ती, कुठं ब्राह्मण देवतीकडं. मग ते पंचांग उचलतात. मग त्या तिथीच्या अनुषंगाने सांगतात, ये बा तुम्ही इथून मागे चतुर्थीचे घातले पण ते चुकीचं आहे, तिथी पुढची आहे पंचमी. तुमचे पित्र कधीचे? हा मग जाणकार म्हणतात इथून मागं बरेच वर्ष पित्र चालले पण कावळ्यान घास घातला नाही. हा मग ते बामणानं जाणकार सांगितलं त्या दिवसापासून आम्ही पित्र बदलले, घास घ्यायला लागले. मग सारिले संकल्प एकाची वचने ब्रह्मी ब्रह्मार्पणे शेवटीच्या. आता घडतं काय माहिती का, पित्र करत असताना पितर उद्धारक तत्वानं दानार्जन सोहळा करताना सत्य असत्य चांगलं वाईट पाप पुण्य हे सगळं कर्मार्जन 10 मिनिटाला बाजूला आहे, त्या दिवसाला बाजूला आहे. का आले कास आहे. पण आता आपल्या काही लोकांनी पाडलेली प्रथा गोरख बाबा ती थोडी घातक आहे. म्हणजे माझ्याकडे पहा एखादा आसा गेलेला असला ना, असा मग 10व्याच्या दिवशी तिथं आपण पिंडाजवळ काय ठेवतोय, माझ्याकडे पहा काय ती म्हणते तसं जमणार नाही, तुम्हाला नाही माहिती ते. हा तिथं ठेवली म्हणजे लगेच कावळा येऊन काय करीन त्यांचा ते चालत नाही. कारण सत्य असत्य पाप पुण्य चांगलं वाईट हे कर्म प्रकाश महाराज जाणारा जीवात्मा यमाच्या कडी ज्या वेळेस अडकला, मृत्यू लोकातील चांगले वाईट गोनाटे चित्रगुप्ताकडे खतावणी आहे. ती खतावणी तिथं गेल्यानंतर पाहणारे. पण या प्रवासात या मुक्तीच्या दिवसाला आत्मा मुक्ती दिनाला तुकोबाराय म्हणतात चांगलं वाईट सगळं कर्म बुडालं. त्याचा आलेख 3ऱ्या चरणात. बुडाले कर्मा सव्याप साव्या बुडाले कर्मा बुडाले कर्म सव्याप बुडाले कर्म एकाएक वर्मा एकाएक वर्मा एको विष्णू सारिले संकल्प एक
मिळाले हे कर्म. किती गोड गायला आमच्या बबनजी बाबांनी. एका एक वर्म एक विष्णू. ते आता मिळालंय ना. मग जुन्या लोकांचा शब्द होतं काय, आमचे पितर चतुर्थीला मिळाले, आमचे पितर पंचमीला मिळाले, आमचे द्वादशीला मिळाले. काही म्हणतात आम्हाला माहिती नाही, पण बरणी श्राद्ध त्यावेळेस केलं, त्यावेळेस ब्राह्मणांनी सांगितले नाही जमलं तर सर्व पित्री आमुष्याला. मग कधी कधी केव्हा केव्हा पितृ पंधरवाड्यात सुतक जातक ही प्रक्रिया आली न पितर जर त्या तिथीला झाले नाही मग त्याच्या करता येते काय. हा तसा प्रगाद आबा असा सांगितला, मुलाने पितराच्या अनुषंगाने या पंधरवाड्यात पुण्यपर्वकाल काय करावा. तर हे बघा, कावळ्याला, गाईला आणि कुत्र्याला घास द्यावा. कोणी. हा मग पित्र घातले म्हणजे ते जुना कॉईन बॉक्स होता, टाक ठोकळा वय मोकळा, अशी गंमत नाही ती. ती 15 दिवस जपायची गंमत ही. किती दिवस. जाणकार परमार्थिक 15 दिवस दानार्जन करताना गावची शिव ओलांडत नाही महालयात. केव्हा. महालयात. पण आता आपल्याकडे खोलसट नियम आले. कसे म्हणले, पितर जेवायला आपण जात नाही. का जात नाही म्हणले, आमची पितर अजून जेवली नाही, मी पितराचं खात नाही. पण पितृपक्षातील नियम सांगितला, अन्नदान तर श्रेष्ठ दान, द्रव्यदान तर श्रेष्ठ दान. परंतु त्याही पद्धतीचा आलेख या महालयातील 20 मिनिटापूर्वी आबांनी गायलेला काकस्पर्श पिंडाला हा या पंधरवाड्यात महत्वाचा आहे. मग आता पित्या पुत्रत्वाचे अवसान म्हणजे काय भानगडे. आता अंबरीशाची कथा आपण पाहिली आहे की नाही, रुक्मांगदाची. रुक्मांगद आणि धर्मांगद, धर्मांगदाला पुन्हा राज्य सांभाळता आलं, आशीर्वाद वडिलांचे पितरांचे. मग तसं मायबापाच्या सेवेनं बापाच्या वचनावर आहे तोपर्यंत विश्वास. आणि गेल्यानंतर वर्षभरातील 3 तिथ्या तुमच्या लक्षात राहिल्या ना. का गेलं घोडं सगळं वांग्यात, तुमच्या ध्यानात राहत नाही. हेच अमोल शेट आमचं खरं भांडवली ऐका नाही. यांना कीर्तन कळाली आणि डोक्यात जर फिट राहिली तर उद्या दुसऱ्या गावाला अनकुट्यात आडवी होती. का रे तू तिथं तेच सांगितलं फिटरची, इथं तेच सांगू राहिला म्हणजे तू पोरं नादी लावून राहिला का. आणि 85ची पोरं आहे का नाही, हे नादी लागायलो की नाही. पण मग आपलं काम आता ठरलंय ते आहे का नाही, जे कामाला आलो ते पुरं करायचंय. मग आता ऐका, अंबरीश नावाचा राजा, कजा अंबरीशा करता आबा देवाने गर्भवास सोसले किती. 10. आलेखाला संत मालिकेत कसा, भक्ता करता गर्भवास सोसणारा देव. परंतु अंबरीशा करता आलेखाला देव येतो, भक्ता करता येतो, देव येतो, भक्ता करता येतो. येताना देव धर्म संस्थापना हा संभवामी. हा मग येताना भक्ता कारणे येणे घेतली से आली. भक्ता कारणे येणे घेतली से आळी. 10 गर्भवास सोचिले वनमाळी. हृदयी धरुणी दुनिया खेळा बजावो. माझ्या कानाचे नाभ भरी घ्यावो. माझ्या कानाचे नाभ भरी घ्यावो. माझ्या कानाचे नाभ भरी गोड भक्ता कारणी येणे घेतली शाळी. 10 गर्भवास सोशिले वनमाळी. 3 पिढ्या मागे जाऊ. किती. 3च पिढ्या. वेळ कमी आपल्याकडे. मग पित्या पुत्रत्वाचे झाले अवसान. या अनुषंगाने बोलवायचंय. न भग आणि ना भाग म्हणजे न बघालाय मुलं आहे, परंतु मोठा मुलगा आहे नाभाग. काय नाव आहे त्याचं. नाभाग. आणि जुन्या काळात नियम होता, शास्त्रातही त्याला अनुसंधान आलं. मोठ्या मुलाला धर्मपुत्र म्हणतात. काय म्हणतात. आपल्या घरातल्या भाषेत घरचा कारभारी कोण. हा मग घराण्यात जे जे मोठे जन्माला आले त्यांच्या हातात घराचा कारभार आला. आणि बऱ्याच लोकांचे डॉक्युमेंटली मोठ्या मुलाचे नाव आहे काय, कारभारी पाटील. काय नाव, कारभारी. का, कारभार सांभाळायचा आहे घराचा आपण. आणि मृत्यू लोकात नियम सांगितला, मोठ्या मुलाला अधिकार पितराच्या अनुषंगाने.
स्मरण क्रिया करायला. मग ऐका, न बघायला मुलं भरपूर आहे, परंतु मोठा जो नाभाग आहे तो भर तारुण्यात आल्यानंतर राजवैभव त्याला स्वाधीनत्व देण्याच्या अगोदर प्रतिकूल अनुकूलतेचं ज्ञान असावं आबा म्हणून वनात पाठवलं. का? वनात एकांतात अरण्यात जीव सृष्टीत त्याला कळेल काय, एकांतात काय आणि लोकांतात काय. काळ वाईट आला, येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुण दोष अंग येत वृक्ष आकाश मंडप पृथ्वी आसन आकाश मंडप पृथ्वी आसन रमते थे मन क्रीडा करी आकाश मंडप पृथ्वी आसन रमते थे मन क्रीडा करी. का? चांगल्या वाईट काळाचं ज्ञानाकरता बापाने पोराला वनात पाठवलं, पण ते वनात थांबलं, वनात रमलं. का? येणे सुखे रुचे एकांताचा वास. तुकोबराच्या परिभाषेत थांबलं. पण बाकीचे जे भाऊ होते ना भागाचे, ते म्हणले बाबा मोठ्या भावाला आमच्या तुम्ही वनात पाठवलं, पण ते काय आता येत नाही, वेळ काळ संपला, कदाचित क्रूर गिधाडांनी बोचून खाल्लं, अन्न पाणी करता मेलं, गतप्राण झालं, येईल याची गॅरंटी नाही. मग ही जी प्रॉपर्टी आहे, ही जी इस्टेट आहे, हा जो राजदरबार आहे, हे जे राजवैभव आहे, याचं वाटप पत्र काढा. कोण म्हणतंय कोणाला? कोण म्हणतंय कोणाला? पोरं म्हणतायत बापाला. बाप विचार करतोय ज्याचा राजगादीचा मुख्य हक्क आहे, जो राजगादीचा मुख्य वारसदार आहे, जो राजा म्हणून घोषित करायचा आहे, पण वनात पाठवलाय, आता काळ लोटला, येत नाही, बाकीची काही दम काढत नाही. आणि उतार वयात माणसाच्या शब्दाला किंमत राहत नाही. पहिली किंमत घरात जाते. कुठं जाते? घरात. ज्या दिवशी अण्णाला शब्द म्हातार हा पडला, त्या दिवशी बोलताना देखील म्हातारपणात थोडं जाप चाप धरून कसो शब्द झेलतीलच याची गॅरंटी नाही. न बघाने विचार केला, कटकटी केल्यापेक्षा वाटून देऊ. सर्वानुमते वाटप पत्र झालं आबा, कोणीतरी एकाने राजगादी स्वीकारली. पण काळ वेळ लोटल्यानंतर वनात गेलेला मोठा मुलगा ज्याचं नाव नाभाग, तो वनातून परत आला राज्यात. दाढी जाटा वाढलेल्या, अंगाला वलकल बांधलेली, भावाला भाऊ भेटला आणि भाऊ सांगतोय का हो वनात गेलेलो मी परत आलोय. भावांनी सांगितलं दादा तुला यायला खूप वेळ झाला, खूप काळ लोटला, तू गेलाय असं घोषित करून आम्ही सगळं वाटलं. वनातून आलेल्या मुलाने विचारलं, भावाने भावाला विचारलं, वाटप पत्र झालं होऊ द्या, पण वाटप पत्रात आपला म्हातारा बाप स्वीकारला कोणी? मग हे बघा, वाटप पत्रात ज्याला जी पाहिजे ती स्थावरता मिळाली, पण वाटप पत्रात आपल्या म्हाताऱ्या बापाची वाटणीत कोणी काही स्वीकारता केलेली नाही. वनातून आलेला नाभाग विचार करतोय, बापाची नश्वरी स्टेट माझ्या वाट्याला येण्यापेक्षा बाप माझ्या वाट्याला. मुलगा आनंदी आहे, वनातून आलेला नाभाग आनंदी आहे. का? बापाची सेवा मिळणार. परंतु बाप दुःखी आहे. का? बाकीच्या मुलांना पाहिजे ते मिळालं, पण मोठ्या मुलाला जी राजगादी मिळायला पाहिजे होती तो न मिळता मी माझ्या स्थावरतेतलं काहीच देऊ शकलो नाही. पण बाप काय असतो माहितीये? टोपी माळालेली, चप्पल फाटलेली, अंगात कपडे व्यवस्थित नसू द्या, वृद्धपकाळाने थकू द्या, चेहऱ्यावर सुरकुट्या पडू द्या, गात्र गलित होऊ द्या, चालता नीट येत नाही, बोलता नीट येत नाही, परंतु मरेपर्यंत पोराचं भविष्य चांगलं कसं जाईल ह्या विचारात खितपत पडणारं पात्र म्हणजे बाप आहे. कोण आहे? बाप. बापाने विचार केला बाकीच्याला मिळालंय सगळं, पण मोठ्या मुलाचं काय? बाप विचार करतोय बाकीचं यांच्याशी कटकटी करून याच्या हिश्श्याचं याच्या वाट्याचं याला मिळू देऊ शकत नाही, पण याच्या उदरनिर्वाह करता काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे.
आठवलंय बापाला काय, मी राजा होतो त्यावेळेस नगरीत माझ्या काही साधू मुनी यायचे, ते सांगायचे आपल्या राजवैभवाला अनुसंगून शेजारी जे वन आहे, शेजारी जे अरण्य आहे, त्या अरण्यात अंगिरस कुळाचे साधू यज्ञ करतायत, पण भूमीत दोष आहे. यज्ञ आरंभ झाला की 6व्या दिवशी मंत्राचा विसर पडतोय. साधू मुनी दरबारात आल्यानंतर मंत्र उच्चारायचे, पण वनात गेले म्हणजे 6व्या दिवशी काय व्हायचे, मंत्र विसरायचे. ती मंत्र माझ्याही पाठ आहे, मी माझ्या मुलाला शिकवणार, त्याला पुन्हा वनात पाठवणार. 6व्या दिवशी साधूला मंत्राचा विसर पडला, मुलगा मंत्र उच्चारण करणार, यज्ञ सिद्धीला जाणार. यज्ञात, अनुष्ठानात, शिबिरात, सप्ताहात उरलेलं साधू मुनी मुलाला देणार आणि त्या द्रव्यावर मुलाचा उदरनिर्वाह चालणार. अपेक्षा कुणाची आहे, बोला ना, कुणाची? बापाची. मंत्र संहिता दिली, उच्चारण शिकवलं, पाठपाठांतर करून घेतलं, वनात पाठवलं लेकरू. 6व्या दिवशी विसर पडला, 12ला 10च कमी आहे. विसर पडल्यानंतर नाभागाने मंत्र उच्चारली, यज्ञ सिद्धीला गेला. यज्ञात उरलेलं, शिबिरात उरलेलं, बऱ्याच काळचा यज्ञ परिपूर्णतेला जात नाही, तो यज्ञ पूर्ण झालाय म्हणून महात्म्याने ते देऊन टाकलं नाभागाला द्रव्य. नाभागाने गाठोडं घेतलं, पण काळा कबिन्न पुरुष आबा आडवा झाला का? तो आलाय कुठून? स्मशानातून. का आलाय? स्मशानात एक देवता आहे, त्या देवतेसोबत अर्धांगिनीनं आदिमायनं पार्वतीनं डोकं लावलं, म्हणले रत्नजडीत सिंहासन सोडलं आणि स्मशानात येऊन बसले. म्हणले पार्वती आपणच नुसतं बसलो असं नाही, प्रत्येकाला आपल्या भेटीला यायचंय. कुठं कुठं? स्मशानाची वस्ती रुद्रकेरी, स्मशानाची वस्ती रुद्रकेरी, त्या गुणी कैलास सर्वही संपत्ती, संपत्ती, त्या गुणी कैलास सर्वही संपत्ती, स्मशानाची त्या गोनी कैलास सर्व ही संपत्ती. रत्नजडीत कैलासातील सिंहासन सोडून स्मशानाशी वस्ती रुद्र करी. भोले बाबांनी शिवगानाला सांगितलं, इकडं तिकडं पाहण्यापेक्षा शिबिरात अनुष्ठानात उरलं ते द्रव्य आणि जा कुडं स्मशानात आणि आपले आपण खात जा. आणायला शिवगण गेला, पण हातात कोणाच्या नाभागाच्या देत नाही. म्हणले किती भांडणं कर, म्हाताऱ्या बापाने इथं पाठवलंय, मंत्र उच्चारण शिकवलंय, बाप म्हणत नाही आपलं नाही तर वर देत नाही, बाप म्हणला देऊन टाक, दिल्याशिवाय राहणार नाही. गाठोडं तसंच राहू दे, मी बापाला विचारायला जातो. नाभाग न भगापर्यंत गेला, न भगाला विचारल्यानंतर न भगाला आठवलं प्रजापतीच्या यज्ञातील नेमे, शिबिरात, अनुष्ठानात, सप्ताहात, यज्ञात उरलेलं शिवगणाचं इथे काय आपल्या बापाचं देऊन टाक बाळा, आलं दिलं. शिवगणाने घेतलं आणि घेऊन निघालो, स्मशानापर्यंत गेलो. भोले बाबाला सगळा वृत्तांत सांगितला. वृत्तांत ऐकल्यानंतर भोले बाबाच्या लक्षात आलं, ही जी काय घटना घडली आहे ती घटना घडली आहे, कोणाची घडली आहे? नभग आणि नाभागाची घडली आहे. नभगाला भरपूर मुलं आहे, पण मोठ्या मुलाला राजगादी न मिळता फक्त बापाची सेवा केली, त्या सेवेचं फलित बापानेच परत वनात पाठवला, पण हेही द्रव्य त्याला नेता आलं नाही. बापाची राजगादी नाभागाला मिळाली नाही, परंतु बापाच्या सेवेनं भोले बाबांनी सृष्टीची गादी नाभागाला दिली. मग बाप मुलाचं नातं कशा पद्धतीचं? बाप भविष्य आहे मुलाचं. बाप काय आहे? भविष्याची सिक्युरिटी म्हणजे बाप आहे. मग आहे तोपर्यंत पुण्य पापाचा आलेख न पाहता मुलाच्या भविष्याकरता कुठली तडजोड कशी होऊ, पण जोडाजोड करायची फक्त आपत्याच्या भविष्याकरता. मग मुलाचं एक कर्तव्य कशा पद्धतीचं? बाप मुलाचं अवसान झालं, पितर इथून गेले, स्वर्गाला जाऊन मिळाले की नरकाला माहित नाही, परंतु भेद अभेद तत्व सोडून करावं काय? तर महाराज म्हणतायत काय करावं? पिता पुत्रत्वाचं झालं अवसान, पिता पुत्रत्वाचे झाले अवसान,
झाले अवसान विद्यापुत्रत्वाचे झाले अवसान विद्यापुत्रत्वाचे झाले अवसान विद्यापुत्रत्वाचे झाले अवसान विद्यापुत्रत्वाचे झाले अवसान संकल्प एकाची वचने सारीले संकल्प एकाची वचने पित्या पुत्रत्वाचे झाले अवसान जनी जनार्दन अभेदेशी महाराज म्हणतायत अभेद तत्व भेद तत्वाला मिळालं जीव शिवाची भेट झाली मग त्या अनुषंगाने तिळी तिळवण मुळत्रयी ही प्रक्रिया सांगितली ना पुण्य स्मरण करताना वर्षभरातील 3 पर्व काल जपताना मुलगा दरिद्री आहे अपत्य दरिद्री आहे हानी झाली आहे काळ मोठा वाईट आलाय दुष्काळ आलाय घरात चिमणी कोकली तर खायला दाना नाही मग श्राद्ध करायचं कसे म्हणले दरबाच्या काडीनं देखील संतुष्ट होतील पण कधी काहीच राहिलं नाही त्या दिवशी मग आहे तैशी पूजा पावली सकुळ सहज तो काळ साधेला हा काळ साधता आला पाहिजे कोणता पुण्यस्मरणाचा पुण्यतिथीचा अक्षय श्राद्धाचा महालय तिथीचा हा साधला सहज तो काळ साधेला मग तुकोबाराय म्हणतात एकदा पितर वर्षभरात 3 वेळेला संतुष्ट झाले की पितर देखील नमस्कार करतात कुठून आर्यमा देवतेपासून आणि उद्धार करतात कुणाचा कुळाचा म्हणून तर अंतिम चरणात तुकोबाराय दाखला देताय तुका म्हणे केला अवघ्याचा उद्धार आणि आता नमस्कार शेवटीचा हात उंच करा सोपानरावाचं 5वं पुण्यस्मरण आहे गायकवाड परिवार प्रतिवर्षी पुण्यस्मरण समापन्न करतोय मग आपल्या या दोन्ही हाताने पाप पुण्याचं खूप मोठं काम केलं त्यानं पापही घडलं आणि पुण्यही घडलं पण 2 मिनिटं भजनात काळ घालून आपण काहीतरी पुण्य सामग्री आपल्याही जीवाची सोडवणूक करू कशा पद्धतीनं विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि जय 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 हरि जय जय हरि जय 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 रखुमाई जय 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 रखुमाई चला 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 हरि जय जय 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 जय हरिनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की गुरुनाथ महाराज की अगस्त्य महाराज की जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम नूरुतीराया सोपान मुक्ताबाई दान सकया टाळी वाजवा नूरुतीराया सोपान मुक्ताबाई दान सकया माझ्या नूरुतीराया सोपान मुक्ताबाई दान सकया नूरुतीराया सोपान मुक्ताबाई सोपान मुक्ता
क्षमापराध उच्चारित महाराज अधिकार क्षमापराध महाराज जाणे करारा करा क्षमापराध ज्ञानदेव तुकाराम पुंडली गौरधरी विठ्ठल भगवान की जय. गोरख महाराज कुदर यांना विनंती करतो की आपण 2 शब्द बोलावं. कैलासवासी सोपान काका शंकरराव गायकवाड यांच्या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सगळेजण शेवटची आदरांजली श्रद्धांजली वाहण्याकरता उपस्थित आहोत. या परिवारामधील गंगा भागीरथी केशरबाई सोपान गायकवाड त्यांच्या धर्मपत्नी आहेत. त्यांचे 2 मुलं आमचे शांताराम भाऊ आणि समाधान भाऊ, त्यांच्या 3 मुली मंदाताई, सुमनताई आणि रत्नाताई, अनेक लहानोताई, भूषणदादा, प्रवीण भाऊ आणि शुभम, समस्त गायकवाड परिवार. या शुभम दादाच्या आग्रहास्तव खऱ्या अर्थाने आपण उपस्थित आहोत आणि त्यामध्ये ज्यांची कीर्तन सेवा आज झाली ते हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तीपरायण राधेश्यामजी महाराज गाढे पूज्यश्री महाराजांच्या मुखारविंदातून आपण कीर्तन श्रवण केली. अतिशय गोड कीर्तन झालंय म्हणून महाराजांचे आपल्या गायकवाड परिवाराच्या वतीनं महाराजाचे हार्दिक हार्दिक असे अभिनंदन. या कार्यक्रम फार छोटा आहे पण त्यामध्ये वारकरी संप्रदायातील हिमालयाच्या उंचीच्या व्यक्तींची या ठिकाणी उपस्थिती आहेत म्हणून हा कार्यक्रम मोठा होतो. त्यामध्ये हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार भजन सम्राट आमचे रविदासजी आबा जगदाळे, ते कीर्तनकार म्हणल्यापेक्षा कीर्तनकाराचे बापच आहे. महाराष्ट्रामध्ये असं गाव नाही का तिथं आमच्या जगदाळे महाराजांचं नाव नाही. त्यामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा पूज्यश्री ढोक महाराजांच्या माध्यमातून आमच्या पूज्यश्री रविदास महाराजांचं गाणं पोचलंय. आम्ही आळंदीला होतो त्या काळामध्ये कधी जर जोग महाराज सप्त्यामध्ये घाटावर जर महाराज आले तर आल्याच्या नंतर आम्ही टाचा वर करू बघायचो की रविदास महाराज जगदाळे कोण आहे. पण एवढा मोठा महात्मा पण भूषण दादाच्या प्रेमामध्ये अडकला म्हणून दादाचे खऱ्या अर्थाने मी आभार मानतो की रविदासजी महाराज दरवर्षी येणं फार कठीण आहे. आणि हे महाराज मंडळी मी नेहमी सांगत राहतो पैशाने जिंकले जात नाही, हे तर प्रेमाने जिंकले जातात. नाही तर तुम्ही किती पैसे द्या रविदास महाराजाला थोडा अहंकार दाखवा चेहऱ्यावरती, त्याला सहज महाराज लात मारून देतील. त्यामध्ये आमचे हरिभक्तीपरायण उत्तमजी महाराज गायकवाड खूप गाणं गोड आहे. वारकरी संप्रदायाचा ठेवा त्यांच्याकडे आहेत. त्यामध्ये आपल्या परिसरात तर वैभव आमचे हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज, आमचे हरिभक्तीपरायण आमचे जसे मावस भाऊ आहेत, आमचे हरिभक्तीपरायण बगाटे माऊली महाराजांची सुद्धा भूषण दादाची मैत्री अलीकडची आहे पण प्रेमप्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले. या युक्तीप्रमाणे बगाटे माऊलींची उपस्थिती आहेत. त्यामध्ये आपले हरिभक्तीपरायण बबन बाबा त्यांचीही उपस्थिती आहेत. आपल्या परिसराचं वैभव आहे. मृदुंग सम्राट सिन्नर तालुक्याचं भूषण आमचे हरिभक्तीपरायण बाळाभाऊ त्यांची उपस्थिती आहेत. राधेश्याम महाराज गाडे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत आणि सगळ्या गुरुवारांच्या मनावरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व आमचे तात्या महाराज त्यांची उपस्थिती आहेत. आणि तबला क्षेत्रामधील हरिभक्तीपरायण आमचे श्यामजी महाराज त्यांची उपस्थिती या कार्यक्रमाला आहेत. म्हणून सर्वांचे या मंडळीचे आपल्या या ग्रामस्थांच्या वतीनं आणि आपतेष्ट नाते दुःखाकी शोकाकुल परिवाराच्या वतीनं पूज्यश्री गाडे महाराजांचे हार्दिक हार्दिक असे अभिनंदन. आपला आवाज फिल्टर करण्याचं जे काम करतायत आपल्या येवला तालुक्यातील ठाणगाव गावचे भूमिपुत्र आमचे जिवलग मित्र शंकरदादा शेळके त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळी वाजूया. एवढा गोड आवाज प्रत्येक कीर्तनकारांचं त्यांचं नाव प्रत्येक कीर्तनकाराच्या ओठावरती नेहमी राहतं म्हणून खऱ्या अर्थाने शंकर भाऊला सुद्धा मी धन्यवाद देतो. आणि आपल्या पूज्यश्री भजन सम्राट रविदासजी आबा जगदाळे त्यांना अलीकडे जो नाशिकमध्ये सन्मान मिळालेला आहे, जो पुरस्कार मिळालेला आहे तो संत सेवा पुरस्कार आमच्या रविदासजी आबांना मिळालेला आहे. म्हणून आबांचे टाळ्या वाजून स्वागत करूया. आबांचा या ठिकाणी गायकवाड परिवाराच्या वतीने छोटासा सन्मान होतोय. तो पूज्यश्री आबांना विनवणी करतो की त्यांनी स्टेजवरती यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. उठू नका. पुन्हा एक थोडी महत्त्वाची सूचना एक द्यायची आहेत.
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगतगुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। विश्वात्मके देवे येने वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदाने जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कै मिरती वाडो भूत परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमीर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पावो जो जीवांचीन तो ते लाभो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी विश्वर निष्ठांची मादियाळी अनवरत भूमंडळी भेट तुया भूत चला कल्पतरुचे आरभ चेतना चिंता मनीचे गाव बोलती जे अर्णव पिबुषाचे चंद्र में जे आलांछन मारतंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोये रे हो तू किंबवना सर्व सुखी पूर्ण भुवोनी तीन लोके भजे जो आदिपुरखी अखंडित अनेक ग्रह तूप जीविये विशेष लोकी दृष्टा दृष्टि विजये ओवा विजय एत मने श्री विश्वेश्वरा हो हवुईन दान पसाओ येने बरे ज्ञान देवो सुखया झाला येने बरे ज्ञान देवो सुखया झाला येने बरे ज्ञान देवो सुखया झाला। विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की महामुनि अगस्ती महाराज की जय।